Namaste everyone. This video is about homographs, homophones and homonyms. होमोग्राफ म्हणजे काय, होमोफोन म्हणजे काय आणि होमोनिम्स म्हणजे काय. इंग्लिशमध्ये जे शब्द आहेत तर त्यांचे जे स्पेलिंग, प्रोनाऊन्सिएशन आणि मीनिंग आहे याच्यावरनं त्या शब्दांना होमोग्राफ्स, होमोफोन आणि होमोनिम्स असं म्हटलं जातं. मग आपण वन बाय वन बघूया की होमोग्राफ म्हणजे काय, होमोफोन म्हणजे काय आणि होमोनिम म्हणजे काय. तर होमोग्राफ ह्या शब्दावरूनच आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ग्राफचा अर्थ होतो रायटिंग, नाही का, कॅलिग्राफी असं म्हणतो आपण. फोटोग्राफी म्हणजे काय, ग्राफी म्हणजे रायटिंग किंवा जे आपल्याला प्रूफ दिसतं त्याला आपण काय म्हणतो, ग्राफ असं म्हणतो. तसं होमोग्राफ म्हणजे काय, मग तर स्पेलिंग सेम असतं, प्रोनाऊन्सिएशन सेम असू शकतं किंवा डिफरंट असतं कधी कधी, आणि मिनिंग मात्र डिफरंट असतं. स्पेलिंग सेम, मिनिंग डिफरंट आहे, प्रोनाऊन्सिएशन कधी कधी सेम, कधी कधी डिफरंट असतं. अशा वेळेस त्याला होमोग्राफ्स असं म्हटलं जातं. जसं प्रोजेक्टचा अर्थ काय होतो, पहिला अर्थ आहे वर्क म्हणजे एखादं प्रोजेक्ट दिले आपल्याला या अर्थाने, आणि दुसरा आहे टू प्रोजेक्ट व्हर्ब या अर्थाने. तर व्हर्बमध्ये हे प्रक्षेपण करणे, दाखवणे, शो करणे असा याचा अर्थ होतो. जसं टीयरचा अर्थ काय होतो, टीयर म्हणजे फाडणे आणि टीयर म्हणजे अश्रू, असे दोन अर्थ. पण टीयर हे काय, स्पेलिंग सेम आहे आणि याचं प्रोनाऊन्सिएशन सेम आहे आणि मिनिंग मात्र याचं डिफरंट होतं. अशा पद्धतीने याला होमोग्राफ्स असं म्हटलं जातं. मग होमोफोन काय आहेत, तर त्याचं काय आहे, स्पेलिंग जे आहे ते डिफरंट आहे, प्रोनाऊन्सिएशन सेम आहे आणि मिनिंग डिफरंट आहे. म्हणजे ज्याचं स्पेलिंग डिफरंट आहे पण प्रोनाऊन्सिएशन मात्र सेम आहे. ह्याचं फोनचा अर्थ होतो ऐकणे, म्हणजे त्याचा उच्चार जो आहे, ऐकणं जे आहे तर ते त्याचं सेम आहे, त्याला आपण होमोचा अर्थ होतो सारखा, सेम आहे. काय, जसं की टेल टेल टेल, तिन्हीचा अर्थ काय असतो, हे तिन्हीचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे, सेम आहे. म्हणजे प्रोनाऊन्सिएशन कसं आहे त्याचं सेम आहे, पण त्याचं मीनिंग आणि स्पेलिंग डिफरंट आहे. याचं मीनिंग आणि स्पेलिंग डिफरंट आहे, हे स्पेलिंग वेगवेगळं आहे. आता TELL टेल हे व्हर्ब आहे. टेल म्हणजे सांगणे, TAIL टेल म्हणजे ॲनिमलचं जे लास्ट पार्ट ज्याला आपण शेपूट म्हणतो, आणि TALE टेल म्हणजे स्टोरी, शॉर्ट स्टोरीला टेल असं म्हटलं जातं. म्हणजे हे टेलचे डिफरंट काय झालेले मीनिंग आणि डिफरंट स्पेलिंग झाले, पण ह्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, सेम आहे. याला होमोफोन्स म्हणतात. तर होमोनिम म्हणजे काय आहे, तर याचं स्पेलिंग सेम आहे, प्रोनाऊन्सिएशन सेम आहे आणि मीनिंग डिफरंट आहे. स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन सेम आहे त्याचं. जसं ब्रिज हाच शब्द आहे, पण वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा तो येतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो, किंवा बँकचा अर्थ पण वेगळा होतो. ब्रिजचा अर्थ, ब्रिज हा एक गेम पण आहे, आणि जो रिव्हरवर जो असतो पूल या अर्थाने, तर ते पण ब्रिज आहे. किंवा बँक ऑफ द रिव्हर म्हणजे काय, की नदीचा काठ, बँक ऑफ द सी म्हणजे समुद्राचा काठ, तलावाचा काठ. तर हे काठाची बाजू, कडेची बाजू त्याला बँक म्हणतो. किंवा बँक हे काय आहे, ज्याला आपण एक ऑफिस आहे त्याला पण आपण बँक म्हणतो, एखादी बँक, जसं स्टेट बँक ऑफ इंडिया या पद्धतीने. तर हे बँकचा अर्थ आहे. तर आपण वन बाय वन याचे काय करूया, एक्झाम्पल्स काय बघूया, म्हणजे आपल्याला अजून ते लक्षात येतील. पहिले आहे होमोग्राफ. आता याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे आहेत. होमोग्राफ म्हणजे काय आपण बघितलं आहे, स्पेलिंग सेम आहे, प्रोनाऊन्सिएशन सेम किंवा डिफरंट असतं, आणि मिनिंग हे काय आहे, डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल बो आणि बो म्हणजे काय, टू बेंड, वाकणे. मी एक राजासमोर जे सरदार वगैरे बो करतात त्यांना अभिवादन करण्यासाठी, तर त्यावेळेस त्याला टू बेंड, वाकणे. शक्यतो हे जे होमोग्राफ असतात ना, तर ते व्हर्ब आणि नाऊन या दोन अर्थानेच आलेले असतात मॅक्झिमम. जसं इथे बो हे व्हर्ब आहे, टू बेंड, आणि इथे बो म्हणजे नॉट ऑफ द फ्लावर, टायला जी बांधलेली असते ना, कोट आणि टाय त्याला बांधलेली वरच्या बाजूला जे असतो तर त्याला बो असं म्हटलं जातं. हे बोचे दोन्ही काय वेगवेगळे काय आहे, त्याचे मिनिंग डिफरंट आहे. स्पेलिंग सेम आहे आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन पण सेम आहे. इथं प्रोजेक्ट, परत स्पेलिंग सेम, प्रोनाऊन्सिएशन पण सेम आहे. प्रोजेक्ट. इथं प्रोजेक्ट हे नाऊन आहे, ज्याचा अर्थ होतो एखादं प्रोजेक्ट हाती घेणे म्हणजे काम, वर्क, आणि एखादं टू प्रोजेक्ट म्हणजे प्रक्षेपण करणे, टू शो, दाखवणे. या ठिकाणी हे काय, व्हर्ब म्हणून आलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण टीयर. आत्ता आपण डिस्कस केलेलं आहे. टीयर, अ ड्रॉप ऑफ वॉटर कम्स फ्रॉम आयमधनं येणार म्हणजे अश्रू. आणि दुसरं टीयर काय आहे, टू कट. इथे हे नाऊन आहे, इथे हे व्हर्ब आहे. लीड, गो इन फ्रंट ऑफ म्हणजे लीड करणे, नेतृत्व करणे या अर्थाने इथं व्हर्ब आहे. आणि इथं लीड हे शिसे म्हणजे ज्याला एलिमेंट म्हणतो आपण,
याचं PB असं केमिकल त्याचा फॉर्म्युला आहे. हे लीड. दुसरं आहे नंतर वॉटर आणि वॉटर. लर्नेड हा शब्द खाली घेतल्यामुळे मी इथला कट केला आहे. वॉटर हे जेव्हा व्हर्ब असतं त्याचा अर्थ होतो टू वॉटर, पाणी घालणे आणि किंवा पाणी देणे या अर्थाने, झाडांना पाणी देणे. आणि वॉटर हे नाऊन असतं त्यावेळेस हे वॉटर म्हणजे वॉटर जे आपण पाणी, ड्रिंकिंग वॉटर या अर्थाने त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आहे मिनिट. तर मिनिट म्हणजे अ शॉर्ट टाईम, जसं सेकंड, मिनिट, आवर इथे. आणि मिनिट म्हणजे पॉईंट्स इन द मीटिंग. मीटिंगमधले जे पॉईंट्स असतात त्याला पण मिनिट्स असं म्हटलं जातं. हे त्याचे दोन. आता या ठिकाणी हे दोन्ही नाऊन आहेत, इथे व्हर्ब नाही आहे. प्रॉसिक्युटर आणि प्रॉसिक्युटर. तर प्रॉसिक्युटर म्हणजे पब्लिक ऑफिशियल. इथे पण काय आहे, हे दोन्ही नाऊन आहेत. या ठिकाणी पण हा नाऊनच आहे. म्हणजे जो दावा करतो पब्लिक ऑफिशियल सरकारकडून त्याला पण प्रॉसिक्युटर म्हणतात. आणि जो आरोपीकडून लढतो लॉयर त्याला पण प्रॉसिक्युटरच म्हणतात. अशा पद्धतीने हे प्रॉसिक्युटरचे दोन अर्थ आहेत. त्यानंतर कंडक्ट. एका ठिकाणी हे व्हर्ब आहे, एका ठिकाणी हे नाऊन आहे. टू कंडक्ट म्हणजे टू ऑर्गनाईज, टू प्लॅन, एखादी गोष्ट कंडक्ट करणे. आणि कंडक्ट म्हणजे काय, बिहेवियर, एखाद्या व्यक्तीचं वर्तन. तर त्याचा अर्थसुद्धा काय होतो, कंडक्ट असा होतो. त्यानंतर आहे उंड. उंड म्हणजे काय आहे, ॲन इंजुरी म्हणजे जी जखम होते त्याला उंड असं म्हणते, झालेली जी जखम आहे. इथं या ठिकाणी हे काय आहे, नाऊन झालेलं आहे. आणि वुंड म्हणजे टू हर्ट समवन म्हणजे एखाद्याला इजा करणे, वुंड करणे. हे इथं व्हर्ब या अर्थाने वुंड हा शब्द वापरला जातो. लर्नेड म्हणजे पास्ट टेन्स ऑफ द लर्न. लर्न पास्ट टेन्स ऑफ द लर्न. आणि लर्नेड पर्सन म्हणजे काय, एखादा जिनियस किंवा क्लेव्हर पर्सन आहे तर त्याला लर्नेड म्हणतात. CLEVER एकट केलेलं आहे. तर हे लर्नेडचे अर्थ होतात. हे आपण काय बघितले आता, तर होमोग्राफ बघितलेले आहेत. यानंतर बघूया आपण होमोफोन्स. होमोफोन या शब्दावरनंच आपल्याला लक्षात येतं की त्याचा उच्चार जो आहे, प्रोनन्सिएशन हे सेम आहे, पण त्याचं स्पेलिंग आणि मिनिंग हे काय आहे, डिफरंट आहे. पाहता इथे मी मुद्दाम 3 त्याचे डिफरंट स्पेलिंग आणि डिफरंट मिनिंग असलेले शब्द या ठिकाणी घेतलेत. 2 असणारे बरेच आहेत, मी इथं 3चा वापर केलेला लक्षात येण्यासाठी. वेस्ट आणि वेस्ट प्रोनन्सिएशन सेम आहे, प्रोनन्सिएशन सेम, मीनिंग डिफरंट आहे आणि त्याचं स्पेलिंगसुद्धा काय आहे, हे डिफरंट आहे. इथे वेस्ट म्हणजे डायरेक्शन, ईस्ट वेस्ट. WASTE वेस्ट म्हणजे नॉट युजफुल, वाया घालवलेले, वेस्ट जे की उपयोगाचं नाही, वेस्ट मॅटर असं म्हणतो आपण. आणि WAIST बॉडी पार्ट आहे की नाही, बॉडी पार्ट आहे, वेस्ट हा आपला बॉडी पार्ट आहे, तर ते आपण म्हणू शकतो वेस्ट, कंबर या अर्थाने. त्यानंतर दुसरं आहे पेन. PEN पेन. पेन म्हणजे जो आपण रायटिंग पेन जो आपण यूज करतो रायटिंग करण्यासाठी तो पेन. PAIN पेन म्हणजे वेदना. आणि PANE म्हणजे विंडो पेन म्हणजे खिडकीला जी लावलेली काच असते त्याला पेन असं म्हटलं जातं. त्याचं पण काय आहे, तिन्हीचे प्रोनन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग डिफरंट आहे आणि मिनिंगसुद्धा डिफरंट आहे. त्यानंतर आहे डिअर. डिअर हा एक काय आहे, ॲनिमल आहे, हरणाचा एक प्रकार आहे, काळवीट किंवा हरण, त्याला डिअर म्हटलं जातं. आणि DEAR डिअर म्हणजे लव्हिंग, डिअर फ्रेंड वगैरे असं आपण बोलतो ते डिअर. स्पेलिंग डिफरंट आहे, प्रोनन्सिएशन सेम आणि मिनिंगसुद्धा डिफरंट आहे. त्यानंतर आहे गेट. GET गेट हे व्हर्ब आहे, मिळणे. आय गेट डॅश डॅश वगैरे या अर्थाने. आणि GATE गेट म्हणजे गेट ऑफ द होम म्हणजे कंपाऊंड वॉलला जे गेट वगैरे असतं तर त्याला GATE असं त्याचं स्पेलिंग आहे. त्यानंतर आहे सीट. SEAT सीट, प्लेस फॉर सिटिंग. सायकलचं सीट असेल, आपण सीट बुकिंग असं म्हणतो, थिएटरमध्ये जातो तिथले सीट असतं ते, तर त्याला आपण प्लेस जे आहे तर त्याला आपण सीट असं म्हणतो, सीट बुकिंग करायचं आहे. आणि SIT सीट म्हणजे बसणे, हे काय आहे, व्हर्ब आहे, हे नाऊन आहे, हे व्हर्ब आहे. दोन्हीचं स्पेलिंग डिफरंट आहे, मिनिंग डिफरंट आहे, पण प्रोनन्सिएशन सेम आहे. आता इथे सम म्हणजे काय, थोडेसे. आणि SUM सम म्हणजे काय, ॲडिशन. या पद्धतीनेचे वेगवेगळे हे होतात, वेगळं मिनिंग होतं. हे झाले होमोफोन. लास्टला बघायचं आहे आपल्याला होमोनिम्स. आता होमोनिम म्हणजे काय, तर स्पेलिंग सेम, प्रोनन्सिएशन सेमच आहे, पण त्याचं मिनिंग डिफरंट आहे. कुठे तर वेगवेगळ्या वाक्यात त्याचं मिनिंग डिफरंट होतं, एकच शब्द वेगळ्या ठिकाणी वापरला की. इथं बॅक हा काय आहे, बॉडी पार्ट पण आहे, म्हणजे जसं की पाठ. आणि बॅक साईड म्हणजे मागची बाजू या अर्थाने पण बॅक हा शब्द घेऊ शकतो आपण. बॅट
बॅट म्हणजे एक ॲनिमल आहे जो की वटवाघूळ ज्याला म्हणतो आपण. आणि क्रिकेटची बॅट, त्याचं पण स्पेलिंग काय आहे, BAT बॅट. बिल, BILL बिल म्हणजे बीक, चोच. आणि बिल्स म्हणजे जसं न्यूजपेपर बिल आहे, एखाद्या ग्रॉसरीचं बिल आहे, हे सगळे बिल जे आहेत त्याला आपण म्हणजे पावती किंवा पावतीच असं म्हणू शकतो. तर हे झालं बिल. त्यानंतर काफ, काफ हे यंग वन ऑफ द काऊ, गाईच्या पिल्लाला काफ म्हणतात, वासरू. किंवा बॉडी पार्टसुद्धा आहे जो आपला पायाच्या मागचा भाग असतो, गुडघ्याच्या खालचा, तर त्याला आपण काफ असं म्हटलं. तर पोटरी. लास्ट, लास्ट हे काय आहे, एंडिंग. आणि दुसरं काय आहे म्हणजे लास्ट होणे म्हणजे संपणे, ज्याचा जी गोष्ट संपते त्याला आपण म्हणतो, जसं एव्हरलास्टिंग एक्सपिरियन्स असं म्हणतो, कधीही न संपणारा, म्हणून इथं एंडिंग लिहिलेलं आहे. आणि लास्ट म्हणजे काय, लास्ट नंबर, दिस इज द लास्ट नंबर वगैरे या अर्थाने, फर्स्ट लास्ट असं लास्ट. त्यानंतर आहे कॅन. कॅन हे काय आहे, मोडल. आणि कॅन म्हणजे काय की ज्या कॅनमध्ये आपण काय वॉटर आणतो, ऑइल आणतो, ते आहे ते कॅन. तर दोन्हीचं स्पेलिंग काय आहे, सेम आहे, पण ह्याचं मिनिंग काय आहे, डिफरंट आहे, प्रोनाऊन्सिएशन पण सेम आहे. बँक हा शब्द आपण बघितला, बँक ऑफ द रिव्हर आणि बँक ऑफिस या अर्थाने. तर हे आहेत होमोनिम्स. आणखी काही शब्द आपण बघणार आहेत. इंटरेस्ट, इंटरेस्ट म्हणजे काय, लायकिंग समथिंग, म्हणजे कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर हे आवड आपली, त्यामुळे त्याला इंटरेस्ट म्हणतो. किंवा मग मनी रिपेड म्हणजे व्याज या अर्थाने पण इंटरेस्टचा या शब्दाचा अर्थ होतो. त्यानंतर आहे लॉन. लॉन म्हणजे ग्रास एरिया, जिथे आपण म्हणतो ग्रीन लॉन वगैरे आहे, म्हणजे ग्रीन ग्रास आहे ज्या ठिकाणी त्याला लॉन म्हणतो. किंवा लॉन हे काय आहे, कॉटन फॅब्रिक पण जे आहे त्याला पण लॉन असं म्हटलं जातं. स्पेलिंग सेम आहे, त्याचं मिनिंग डिफरंट आहे, प्रोनाऊन्सिएशन पण सेम आहे. प्युपिल, प्रोनाऊन्सिएशन आणि स्पेलिंग सेम आहे, पण प्युपिल म्हणजे स्टुडंट आणि प्युपिल म्हणजे पार्ट ऑफ द आय, आयमधला जो एक पार्ट आहे तर त्याला प्युपिल असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे ग्रेज. ग्रेज, ग्रेज म्हणजे काय, ॲनिमल इटिंग ग्रास, एका ठिकाणी कुरण, कुरण जिथं की प्राण्यांना, ॲनिमल्सना चरण्यासाठी जो ठेवलेला एरिया असतो तर त्याला ग्रेज असं म्हणतात. किंवा ग्रेज म्हणजे काय, ब्रश लाईटली, म्हणजे ब्रशिंग करणे या अर्थाने ग्रेज इथं व्हर्ब म्हणून वापरलं जातं, इथे नाऊन म्हणून. अशा पद्धतीने हे आपण आज होमोग्राफ, होमोफोन आणि होमोनिम हे बघितलेले आहेत. हे शब्द आपण वारंवार बघितले पाहिजेत आणि त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. डिक्शनरीचा जितका जास्त आपण उपयोग करू तेवढे हे शब्द जे आहेत आपल्या लक्षात येतात आणि आपली व्होकॅब्लरी सस्टेन होते, मेंटेन होते आणि एनरिच पण होते. ठीक आहे, आजचं थॉट बघूया आपण. दरवेळेस आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक थॉट बघतोय. तर आजचं टुडेज थॉट इज, हॅपीनेस इज नॉट इन द मेअर पोझेशन ऑफ मनी, इट लाईज इन द जॉय ऑफ अचिव्हमेंट. हॅपीनेस म्हणजे काय आहे, फक्त मनीचं पोझिशन मिळालं, मनी मिळालं म्हणजे आपल्याला आनंद मिळतो असं नाही आहे. तर काहीतरी आपण अचीव केलं, काहीतरी ज्याची की ट्रायल केली, प्रयत्न केले, तर त्या प्रयत्नांचा आणि अचिव्हमेंटचा पण हॅपीनेस असतो. फक्त मनी मिळालं म्हणजेच आपल्याला आनंद मिळतो, पैसा मिळाला म्हणजेच आपल्याला आनंद मिळतो असं नाही. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.